आपल्याकडे नेहमी एक वाक्य वापरलं जातं की खरा इतिहास आमच्यापासून लपवून ठेवलेला आहे किंवा खरा इतिहास हा आम्हाला शिकवला जात नाही, बरोबर. खरा इतिहास हा आपल्या सगळ्यांपासून दडवला जातो. हम्म. हे काही अंशी खरं आहे. ते खरं अशा अँगलने, ज्या अँगलने बोललं जातं त्या अँगलने नाहीये, ज्या अँगलने ते काही अंशी खरं असं आहे की आपल्याकडे इतिहास परंपरा जी आहे लिखाणाची ती पौराणिक राहिलेली. म्हणजे जर तुम्ही इतिहासाचा अभ्यासक असाल तर तुम्ही जर प्राचीन भारतापासून जर अभ्यास करत आला तर आपल्याकडे नेहमीच जो काही इतिहास सांगायचा तो रूपकांच्या माध्यमातनं, कथेच्या माध्यमातनं, त्या कथेतनं घेतल्या जाणाऱ्या मूल्यांच्या माध्यमातनं, अशा माध्यमातनं सांगितलेला आहे. तो काव्याच्या स्वरूपात सांगितला गेलेला आहे. मग ते काव्य तयार करत असताना ते अलंकारिक होणं, त्याच्यामध्ये यमकांचा वापर, कवीची प्रतिभा त्याच्यामध्ये ओतली जाणं, या सर्व गोष्टी आणि कवीने आपल्या जे काही त्याची जी काही सृजनशीलता आहे, त्याची प्रतिभा शक्ती आहे, तिचा किती मुक्तपणे वापर केला, या सगळ्या गोष्टींनी तो आपल्याला तो इतिहास हा त्या पद्धतीने आपल्या पुढे पौराणिक पद्धतीने मांडला जातो. त्याच्यात अलंकारिकपणा येतो. मग आता ह्या गोष्टींमधनं आपल्याला तटस्थपणाने घडलेली घटना कशी काढायची आहे आणि त्याच्यातला अलंकारिकपणा काय घ्यायचा, या दोन गोष्टींमध्ये आपल्याला नेहमीच त्याच्यातला डिफरन्स करावा लागतो. आणि समजा आपण त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर कादंबरी आणि इतिहास या दोन गोष्टींमध्ये फरक पडतो. तर श्रीमान योगीचं एक्झाम्पल घेतलं आपण, तर श्रीमान योगी ही रणजित देसाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली एक उत्कृष्ट कादंबरी. बरोबर. तर आता बाजीप्रभू देशपांडेंनी पन्हाळगडावरनं विशाळगडाकडे जाताना रस्त्यामध्ये आपल्या 300 बांदल सैनिकांसोबत आपलं बलिदान दिलं. ही फॅक्च्युअल डाटा आपल्याला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कुठेतरी एखाद्या घटनेतनं, पत्रातनं किंवा एखाद्या गोष्टीवरनं मिळतो. पण त्याच्यावरनं तो पूर्ण प्रसंग उभा करणे की राजे तुम्ही गडावर जा, तोफ द्या, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्या कलात्मक पद्धतीने त्या प्रसंगाला नीट उभं करणं हे त्या साहित्यिकाचं काम असतं. आणि साहित्याला पण आपल्या जागेवरती ललित साहित्याला महत्व आहे, कारण की ललित साहित्याच्या माध्यमातूनच पोवाडे असतील, कथा असतील, कादंबरी असेल, नाटक असेल आणि बऱ्याचशा कवनं असतील, यांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत इतिहास पोहोचतो. पण आता तो पोहोचणं गरजेचंच आहे, परंतु त्यातलं तारतम्य हे घेणं आपल्याला ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की जेणेकरून त्यातलं आपल्याला अलंकारिकपणा बाजूला काढून आपल्याला काय शिकणूक घेता येईल ते आपल्याला पाहायला पाहिजे. बरोबर.